नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन वेलफेअर फाउंडेशन संचलित मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 इयत्ता दुसरी विषय गणित। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये गणित या विषयाचे प्रश्न सोडवणार आहोत। यामध्ये प्रश्न नंबर 16 ते 40 पर्यंतच्या प्रश्नांचा समावेश आहे। विभाग 2 गणित। प्रश्न नंबर 16, सोबत दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक वर्तुळ दिलेला आहे आणि या वर्तुळामध्ये वेगवेगळे आकार दिलेले आहेत। त्यामध्ये त्रिकोण आहे, त्यानंतर अर्धगोल आहे, गोल आहे, चौकोन आहे। मग आपल्याला प्रश्न विचारला आहे दिलेल्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा एक त्रिकोण, 2, 3 आणि एकूण 4 त्रिकोण मित्रांनो आपल्याला दिसतात। एकूण 4 त्रिकोण आहेत, म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4। प्रश्न नंबर 17, 10 रुपयांच्या 3 नोटा आणि 5 रुपयांची 4 नाणी मिळून एकूण किती रुपये होतील? विद्यार्थी मित्रांनो, 10 रुपयांच्या 3 नोटा म्हणजे 10 गुणिले 3 बरोबर 10 त्रिक 30, 30 रुपये आणि 5 रुपयांची 4 नाणी म्हणजे 5 गुणिले 4, 5 चोक 20। मग 30 रुपये आणि 20 रुपये म्हणजे एकूण किती होतील? तर 0 0, 3 अधिक 2 5 म्हणजे 50 रुपये। म्हणून 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 50। प्रश्न नंबर 18, खालील पर्यायातून योग्य जोडी शोधा। मित्रांनो, आपल्याला योग्य जोडी शोधायची आहे। योग्य म्हणजे बरोबर, बरोबर जोडी शोधायची। आता पर्याय क्रमांक 1, आता पर्याय क्रमांक 1 मध्ये म्हटलंय 7 दशक। विद्यार्थी मित्रांनो, 7 दशक म्हणजे 70 आणि 5 एकक, 5 एकक म्हणजे 5। मग आता 70 अधिक 5 मित्रांनो होणार 75। पर्याय क्रमांक 1 75 यायला पाहिजे, पण आपल्याला 57 दिलंय, म्हणून हा पर्याय आहे चुकीचा। पर्याय क्रमांक 2, आता 8 दशक मित्रांनो, 8 दशक म्हणजे 80, 1 दशक 10, 2 दशक 20, 8 दशक 80 आणि 7 एकक, 7 एकक म्हणजे 7। मग 80 आणि 7 मित्रांनो 87। आपल्याला उत्तर सुद्धा 87च दिलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे बरोबर। विद्यार्थी मित्रांनो, मग बाकीचे पर्याय हे नक्कीच चुकीचे असतील। पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे। 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 19, खालील प्रश्नात दिलेल्या संख्येच्या लगतची मागची विषम संख्या व पुढची विषम संख्या पर्यायातून शोधा। मित्रांनो, लगतची मागची विषम संख्या आणि लगतची पुढची विषम संख्या आपल्याला शोधायची। आता विषम संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असतो त्याला आपण विषम संख्या म्हणतो। मग आता आपल्याला संख्या दिलेली आहे 69। मग 69च्या मागची संख्या आहे 68। मित्रांनो, 68 आहे समसंख्या। 68च्या पाठीमागची संख्या आहे 67, म्हणजे 67 ही संख्या आहे। बघा, एकक स्थानी 7 आहे, म्हणजे ही आहे विषम संख्या। आपल्याला दिलेली आहे 69। मित्रांनो, 69 दिली, त्याच्या लगतची मागची विषम संख्या झाली 67। 69 नंतर पुढची संख्या येते 70, पण एकक स्थानी 0 असल्यामुळे ही असते समसंख्या। मग पुढची संख्या येते 71। मित्रांनो, 71च्या एकक स्थानी 1 आहे, ही आहे विषम संख्या। म्हणजे 69च्या मागची लगतची विषम संख्या आहे 67 आणि पुढची लगतची विषम संख्या आहे 71, म्हणजे 67 आणि 71। म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 20, खालील प्रश्नात महिना व त्या महिन्यातील एकूण दिवस यांची योग्य जोडी शोधा। विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे जून महिना आणि 30 दिवस। विद्यार्थी मित्रांनो, जून महिन्यात 30 दिवस असतात, हे बरोबर आहे। म्हणजे 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। बघा, जून महिन्यात 30 दिवस असतात, म्हणजे बाकीचे सगळे पर्याय चुकीचे। बघूयात मग एप्रिल महिना 31 दिवस। विद्यार्थी मित्रांनो, एप्रिल महिन्यात 30 दिवस असतात। डिसेंबर महिन्यात 30 दिवस, डिसेंबर महिन्यात 31 दिवस असतात। फेब्रुवारी महिना 31 दिवस, फेब्रुवारी महिन्यात 28 किंवा 29 दिवस असतात।
मग योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 21. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील सर्व संख्या सम आहेत? विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या पर्यायातील सगळ्या संख्या सम आहेत? आता समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्याला आपण समसंख्या म्हणतो. मग आता पर्याय क्रमांक 1 मध्ये 64, 40 आणि 97. मित्रांनो, 97च्या एकक स्थानी 7 आहे म्हणजे ही विषम संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 मध्ये 45 मित्रांनो एकक स्थानी 5 आहे म्हणून ही विषम संख्या आहे, म्हणजे या सगळ्या समसंख्या होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 3 पहिली संख्या आहे 11. विद्यार्थी मित्रांनो, 11च्या एकक स्थानी आहे 1 म्हणजे ही सुद्धा समसंख्या होऊ शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा आहे चुकीचा. पर्याय क्रमांक 4 आहे 72, 18 आणि 34. विद्यार्थी मित्रांनो, एकक स्थानी आहे 2, 8, 4 या सगळ्या समसंख्या आहेत, म्हणून 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, या पर्यायातील सगळ्या संख्या सम आहेत. प्रश्न नंबर 22. अरविंदकडे 18 पंत्या व 6 आकाशकंदील आहेत, तर अरविंदजवळ पंत्यांपेक्षा आकाशकंदील किती कमी आहेत? विद्यार्थी मित्रांनो, अरविंदजवळ आहेत 18 पंत्या आणि 6 आकाशकंदील आहेत, तर पंत्यांपेक्षा आकाशकंदील किती कमी आहेत? मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल. 18 वजा 6, 8तून 6 गेले, बाकी उरली 2 आणि 1 म्हणजे 12ने आकाशकंदील कमी आहेत, म्हणून 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 12ने. प्रश्न नंबर 23. खालीलपैकी एकूण किती विधाने बरोबर आहेत? मित्रांनो, आपल्याला बरोबर विधाने किती आहेत ते विचारलंय. पर्याय क्रमांक अ 2 अंकी सर्वात लहान संख्या 10 आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2 अंकी सर्वात लहान संख्या 10च आहे, म्हणजे हे विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक ब 1 ते 100 संख्यांमध्ये 1 अंकी एकूण 9 संख्या आहेत, बरोबर. 1 ते 100 मध्ये 1 अंकी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या आहेत 1 अंकी संख्या आणि त्या 9 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ब सुद्धा बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक क 100 ही सर्वात मोठी 2 अंकी संख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, 100 ही 3 अंकी संख्या आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक क हे विधान चुकीचं आहे. आता 3च विधानं दिलीत, मग बरोबर विधानं किती आहेत? 2, म्हणजे 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2. प्रश्न नंबर 24. खालीलपैकी कोणत्या आकृतीला 4 बाजू व 4 कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत त्रिकोण, चौकोन, वर्तुळ आणि आयत. तर आता चौकोनाला 4 बाजू असतात आणि 4 कोण असतात, तसेच आयताला सुद्धा 4 बाजू असतात आणि 4 कोण असतात. मित्रांनो, त्रिकोण आणि वर्तुळ हे पर्याय चुकीचे आहेत. ब आणि ड हे 2 पर्याय बरोबर आहेत, म्हणजे 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त ब आणि ड. प्रश्न नंबर 25. परवा रविवार होता, तर काल आणि उद्या यांच्यामध्ये कोणता वार येईल? विद्यार्थी मित्रांनो, परवा होता रविवार. मग परवा जर रविवार असेल तर विद्यार्थी मित्रांनो, काल कोणता वार होता? काल होता सोमवार, कारण की परवा नंतर काल येतो, काल नंतर आज. मग आज कोणता वार असेल तर आज असेल मंगळवार. आणि उद्या, आज नंतर येणार उद्या, मित्रांनो उद्या असेल बुधवार. आपल्याला प्रश्न विचारलाय काल आणि उद्या यांच्यामध्ये कोणता वार येईल? विद्यार्थी मित्रांनो, काल आणि उद्या यांच्यामध्ये कोणता वार येईल? तर यांच्यामध्ये मंगळवार येतो, म्हणून 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मंगळवार. प्रश्न नंबर 26. सोबतच्या चित्ररूप माहितीमध्ये एका शाळेतील विविध खेळ आवडणाऱ्या मुलींची संख्या दर्शविली आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. मित्रांनो, प्रश्न आहे मैदानी खेळ आवडणाऱ्या मुलींची एकूण संख्या किती आहे? आता खेळाचे प्रकार आणि खेळ आवडणाऱ्या मुलींची संख्या. आता खेळाचं नाव आहे क्रिकेट, बुद्धिबळ, फुटबॉल आणि कॅरम. विद्यार्थी मित्रांनो,
यामध्ये क्रिकेट हा मैदानी खेळ आहे, त्यानंतर फुटबॉल हा मैदानी खेळ आहे. आता बुद्धिबळ आणि कॅरम मित्रांनो हे मैदानी खेळ नाही आहे, हे आपण इंडोरमध्ये खेळतो, हे आहे बैठे खेळ. हे बुद्धिबळ असेल किंवा कॅरम असेल हे बसून खेळले जातात, हे मैदानावर खेळले जात नाही. मग आपल्याला प्रश्न विचारला आहे मैदानी खेळ आवडणाऱ्या मुलींची एकूण संख्या. आता क्रिकेट आवडणाऱ्या मुली किती आहेत तर 1 2 3 4 आणि 5. म्हणजे क्रिकेट आवडणाऱ्या मुलींची संख्या आहे 5 आणि फुटबॉल आवडणाऱ्या मुलींची संख्या 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे 5 आणि 7 मित्रांनो झाले 12. म्हणजे मैदानी खेळ आवडणाऱ्या मुलींची एकूण संख्या आहे 12. म्हणजे 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 12. प्रश्न नंबर 27 खालीलपैकी उभ्या रेषा कोणत्या. विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे तिरप्या रेषा, पर्याय क्रमांक 2 मध्ये आडव्या रेषा, पर्याय क्रमांक 3 मध्ये तिरप्या रेषा आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आहेत उभ्या रेषा. म्हणून 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मित्रांनो या आहेत उभ्या रेषा. प्रश्न नंबर 28 65 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. मित्रांनो 65 हे आपल्याला अंकात दिले आणि अक्षरात आपण कसे लिहिणार. पर्याय क्रमांक 1 आहे 65 मित्रांनो हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आहे 63 चूक. पर्याय क्रमांक 3 66 चूक. पर्याय क्रमांक 4 56 चूक. विद्यार्थी मित्रांनो 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 65. प्रश्न नंबर 29 25 15 35 या संख्यांचा योग्य चढता क्रम पर्यायातून शोधा. मित्रांनो आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 25. आता संख्या अक्षरात दिल्यात मी अंकात लिहितो. पहिली संख्या आहे 25, त्यानंतर म्हटलंय 15 आणि त्यानंतर आहे 35. मित्रांनो या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि या संख्यांचा लावायचा आहे आपल्याला चढता क्रम. मग आता चढता क्रम म्हणजे संख्या लहान अगोदर लिहायची, त्यानंतर मोठी, नंतर मोठी या क्रमाने संख्या लिहित जायच्या. मग सगळ्यात लहान संख्या आहे 15, त्यापेक्षा मोठी संख्या आहे 25 आणि त्यापेक्षा मोठी संख्या आहे 35. मित्रांनो हा झाला या संख्यांचा योग्य चढता क्रम. मग असा चढता क्रम आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक 4 मध्ये 15 25 35. म्हणून 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 30 6 व 9 हे अंक एकदा वापरून 60 पेक्षा मोठ्या एकूण किती संख्या तयार होतील. मित्रांनो आपल्याला 6 आणि 9 या दोनच अंकांचा एकदाच वापर करायचा आहे आणि 60 पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील तर विद्यार्थी मित्रांनो पहिली संख्या तयार होईल 6 आणि 9 म्हणजे 69 आणि दुसरी संख्या तयार होईल 9 आणि 6 म्हणजे 96. विद्यार्थी मित्रांनो या दोनच संख्या तयार होतील. म्हणून 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 आणि मित्रांनो या संख्या 60 पेक्षा मोठ्या आहेत. 69 आणि 96 या 60 पेक्षा मोठ्या आहेत. दोन संख्या तयार झाल्या म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2. प्रश्न नंबर 31 खालील प्रश्नातील रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. मित्रांनो रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह आपल्याला शोधायचं आहे. च्यापेक्षा लहान, च्यापेक्षा मोठे आणि बरोबर यापैकी कोणतं चिन्ह येतंय तर या ठिकाणी आहे 15. त्यानंतर आहे मित्रांनो चौकट आणि नंतर आहे 6 अधिक 9. मित्रांनो 6 9 होतील 15. 6ची आणि 9ची जर आपण बेरीज केली तर 15 येते. मग आता डाव्या बाजूला 15 आहे, उजव्या बाजूला सुद्धा 15 आहे. दोन्ही पण संख्या सारख्याच आहे म्हणजे मित्रांनो बरोबरचं चिन्ह येणार. म्हणून 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बरोबर. प्रश्न नंबर 32 खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. मित्रांनो या ठिकाणी आकृतिबंध दिलेला आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आपल्याला संख्या ओळखायची आहे. बघा आता या ठिकाणी 5 9 13 प्रश्नचिन्ह आणि 21. विद्यार्थी मित्रांनो 5 आणि 9 यामध्ये आहे 4चा फरक. 9 आणि 13 यामध्ये सुद्धा आहे 4चा फरक. मग आता 13 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या यामध्ये 4चा फरक असला पाहिजे म्हणजे 13 अधिक आपण 4 करूया. मग 13 आणि 4 झाले मित्रांनो 17. बघा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 17 आणि 17 आणि 21 यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 4चाच फरक आहे.
म्हणजे 17मध्ये जर आपण 4 मिळवले तर बरोबर 21 येणार, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4 17. प्रश्न नंबर 33, खालीलपैकी कोणत्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे 92, एकक स्थानी आहे 2 म्हणजे स्थानिक किंमत झाली 2. पर्याय क्रमांक 2 18, एकक स्थानी 8 आहे म्हणजे स्थानिक किंमत झाली 8. पर्याय क्रमांक 3 73, एकक स्थानी आहे 3 म्हणजे स्थानिक किंमत झाली 3. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे 65, एकक स्थानी आहे 5, एकक स्थानची किंमत झाली 5. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात जास्त एकक स्थानची किंमत जास्त आहे अशी संख्या आहे 18, पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 18, कारण की या संख्येच्या एकक स्थानी 8 आहेत आणि बाकीच्या पर्यायांच्या तुलनेत 8 हे मोठे आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 18. प्रश्न नंबर 34, खालीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर सर्वात कमी येईल? मित्रांनो, सर्वात कमी उत्तर कोणत्या बेरजेचं येतं? आता पर्याय क्रमांक 1 17 अधिक 52. मित्रांनो, 7 आणि 2 9, 1 आणि 5 6, उत्तर आलं 69. पर्याय क्रमांक 2 35 अधिक 14, 5 आणि 4 9, 3 आणि 1 4, उत्तर आलं 49. पर्याय क्रमांक 3 21 अधिक 18, 1 आणि 8 9, 2 आणि 1 3, उत्तर आलं 39. पर्याय क्रमांक 4 11 अधिक 17, 1 आणि 7 8, 1 आणि 1 2, उत्तर आलं 28. मित्रांनो, सर्वात कमी उत्तर कोणत्या बेरजेचं आहे तर पर्याय क्रमांक 4 28 ही सगळ्यात लहान संख्या आहे, म्हणून 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या बेरजेचं उत्तर सर्वात कमी आहे. प्रश्न नंबर 35, खालीलपैकी कोणती वस्तू घसरत नाही? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे चेंडू. मित्रांनो, चेंडू घरंगळतो. पर्याय क्रमांक 2 आहे पुस्तक, पर्याय क्रमांक 3 आहे मोबाईल आणि पर्याय क्रमांक 4 आहे पट्टी. मित्रांनो, पुस्तक, मोबाईल आणि पट्टी हे या वस्तू घसरतात, पण बॉल हा घसरत नाही तर तो घरंगळतो, म्हणून 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चेंडू. प्रश्न नंबर 36, खालील माहितीवरून कंसात दिलेल्या क्रियेचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार करा. मित्रांनो, कंसामध्ये आपल्याला किंवा या चौकटीमध्ये आपल्याला जी क्रिया दिली त्यामध्ये बघा, गौरवकडे 15 फुगे, नीताकडे 24 फुगे आणि बेरीज म्हटले. बघा, गौरवकडे आहेत 15 फुगे आणि नीताकडे आहेत 24 फुगे. याची मित्रांनो आपल्याला बेरीज करायची. मग बेरीज जर करायची म्हटले तर एकूण किती होतात, दोघांकडे एकूण किती होतात हा शब्द महत्त्वाचा आहे. मग आता योग्य विधान कोणतं आहे बघा, नीताकडे गौरवपेक्षा किती फुगे जास्त आहेत? मित्रांनो, या ठिकाणी वजाबाकी येते, म्हणजे हे विधान आहे चूक. पर्याय क्रमांक 2 आहे सर्वात जास्त फुगे कोणाकडे आहेत, तर यासाठी सुद्धा आपल्याला वजाबाकी करावी लागणार. हे विधान सुद्धा चूक आहे. पर्याय क्रमांक 3 आहे गौरवकडे एकूण किती फुगे आहेत? मित्रांनो, गौरवकडे 15 फुगे आहेत ही माहिती आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 या विधानाने सुद्धा बेरीज होत नाही. मग आता पर्याय क्रमांक 4 आहे नीता व गौरव यांच्याकडील फुग्यांची एकूण संख्या. मित्रांनो, एकूण संख्या म्हटलं की बरोबर बेरीज येणार. दोघांकडल्या फुग्यांची एकूण संख्या म्हणजे आपल्याला बेरीज करावी लागेल, म्हणून चौथं विधान बरोबर आहे. मग शाब्दिक उदाहरण तयार करण्यासाठी पर्याय क्रमांक 4चा आपल्याला वापर करावा लागेल, म्हणून 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 37, पुस्तकाचा पृष्ठभाग कसा असतो? विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकाचा पृष्ठभाग हा सपाट असतो. मग वक्र, तिरका हे उत्तर चूक आहे, म्हणून 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सपाट. विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुस्तक बघा, आपलं मंथनचं पुस्तक बघा, ज्याचा पृष्ठभाग आपल्याला सपाट दिसेल, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सपाट. प्रश्न नंबर 38, मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला बेरीज दिलेली आहे आणि सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात फुलीच्या जागी कोणता अंक येईल? आता या ठिकाणी आपल्याला फुली 2 ठिकाणी दिलेली आहे आणि फुलीच्या जागी कोणता अंक येईल ते आपल्याला या ठिकाणी विचारले. आता आपण एका पर्यायांचा विचार करू. पर्याय क्रमांक 1
मग पर्याय क्रमांक 1 नुसार आपण फुलीच्या जागी 3 घेऊन बघूया. ज्या ठिकाणी फुली आहे मी त्या ठिकाणी 3 घेतो. बेरीज करूया. 8 आणि 3 11. हातचा आवा 1 3 2 6 आणि 1 7. मित्रांनो उत्तर चुकतं म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे चूक. पर्याय क्रमांक 2 घेऊया. पर्याय क्रमांक 2 नुसार फुलीच्या जागी आपण 0 घेणार म्हणजे 3 0 त्यानंतर 0 आणि 8. मित्रांनो उत्तर 60 यायला पाहिजे. 0 अधिक 8 8 3 अधिक 0 3. मित्रांनो उत्तर 38 आलं म्हणजे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक आपण जर 3 घेतला पर्याय क्रमांक 3 नुसार आपल्याला फुलीच्या जागी 2 घ्यावे लागतील म्हणजे 3 त्यानंतर फुलीच्या जागी 2 त्यानंतर फुलीच्या जागी 2 आणि पुढे आहेत 8. मग 8 आणि 2 10. हातचा आला 1 1 आणि 3 4 आणि 2 6. मित्रांनो उत्तर 60. मित्रांनो उत्तर बरोबर आलं म्हणजे फुलीच्या जागी जर आपण 2 घेतले तर उत्तर 60 बरोबर येतं. म्हणून फुलीच्या जागी येणारा अंक आहे 2. 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2. प्रश्न नंबर 39. 50 सेमी बरोबर किती आणि प्रश्नचिन्ह आहे. विद्यार्थी मित्रांनो 100 सेमी बरोबर 1 मीटर. 75 सेमी बरोबर पाऊण मीटर. मग 50 सेमी बरोबर अर्धा मीटर. 25 सेमी बरोबर पाव मीटर. मित्रांनो उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 50 सेमी म्हणजे अर्धा मीटर. म्हणून 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्धा मीटर. प्रश्न नंबर 40. 21 वजा म बरोबर 21 तर म बरोबर किती. विद्यार्थी मित्रांनो 21 मधून जर आपण म म्हणजे एक संख्या आहे मग 21 मधून जर आपण म वजा केले तर उत्तर 21च राहतं. मग 21 म्हणजे कोणता अंक असेल कोणता पर्याय असेल 0 21 1 आणि 12 यातला कोणता अंक असेल म्हणजे 21 मधून तो वजा केल्यानंतर बाकी 21च उरते. विद्यार्थी मित्रांनो उत्तर तुम्हाला समजलेलं असेल. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 2री विषय गणित. विद्यार्थी मित्रांनो 2025 साली झालेली जी मंथनची प्रश्नपत्रिका आहे त्यातील गणित या विषयाचे 16 ते 40 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितले. आपल्याला प्रश्न कसे वाटले ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सोडवण्याची पद्धत कशी वाटली व्हिडिओ आवडला का ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.